बघतोय इथे चतुर्थ हिंदकेसरी मोठा सोन्या अखंड महाराष्ट्राला असा वेळ लावणारा नंदी आणि आपल्यासोबत आहेत जयेश दादा आणि इथे दादा सुद्धा आहे. दादा नमस्कार. नमस्कार. दादा काय बोलाल आज सोन्या अजून सुद्धा पाय उचलून धरतोय. खूप प्रयत्न केले पण बैल काही डॉक्टर केले, आपण आयुर्वेदिक केले, होमिओपॅथिक केले किंवा जे बॉडी मसाजवाले आहेत ते त्यांना आणले, पण काही रिझल्ट आला नाही. तर दादा आपण बघतोय सोन्या अजून पण पाय उचलतोय. डॉक्टरांनी नक्की काय सांगितलंय? डॉक्टरांनी सांगितलं त्यांनी जास्त म्हणजे गाडी वाजून पळाल्यामुळे ना जादा त्याच्यामुळे त्याच्या नसा जाम झालेल्या आहेत. दादा आपण बघतो खूप जण म्हणजे नंदी पळायचा थांबला की म्हणजे विकतात, पण तुम्ही अजून पण सोन्याला म्हणजे तुमच्याच दावणीला ठेवलंय. तसे म्हणजे आधी जशी त्याची देखरेख करायची आताही देखील तशीच देखरेख करताय. अजून मी एक पण बैल विकलेला नाही. जो माझ्या दारात आणलेला बैल अजून विकलेला नाही माझ्या आयुष्यात. कारण जो बैल मी घेतला आणि विकला तर गोष्ट वेगळी आहे, आपल्याला चालत नसला तर. पण जेवढी बैल मी पळवली मी अशी सर्वांना शेती करण्यासाठी बैल दिलेले. दादा आज तुमच्यावरती असलेलं प्रेम आपण बघतोय. दादा आलेच घाटावरून. काय बोलाल आज दादांच्या प्रेमाबद्दल? आणि आज अखंड महाराष्ट्राचं प्रेम देखील सोन्यावरती आणि तुमच्यावरती आहे. काल त्यांची मी व्हिडिओ बघितली सकाळी निसर्गाच्या नाल चॅनलला. त्यांचा चॅनल मी कधी पण बघत असतो आणि फॉलो करत असतो, कारण ते एकदम चांगल्या स्वभावाचे आहेत. आपले मोठे अमोल मोठे दादा, आणि त्यांचा पहिल्यापासून प्रेम पण आहे. आणि त्यांनी भारी शूट केलेले आहेत फोटो त्यांच्या कॅमेऱ्यात. त्यांना मी जेवणाआधी इन्व्हाइट केलं होतं, पण ते बोलले का आम्हाला इथे ड्युटी लागल्यामुळं पण दादा मी 100% तुमच्या घरी येणार, मला मुलाखत पण घ्यायची माझ्या डोक्यात आहे, बरं या कधी पण तुम्ही. दादा आपण बघतोय तुम्ही आता दादांच्या मुलाखतीत सांगितलं की लवकरच जेवढे पण सोन्या फॅन्स आहेत सगळ्यांना लवकरच सरप्राईज भेटणार आहे. तर कधी तुमच्या म्हणजे काय नियोजन आहे डोक्यात? डोक्यात नियोजन म्हणजे बैल आपण 3-4 वासरं घेतलेली आहेत, चांगली पळतात, गटबिट तर काढतातच आणि फायनल पण राहिले. त्याच्यात एक वासराला हे झाला आपला 2 वासरं आमची दगावली गेली, बावड्या आणि जोकर. त्यांनी एक कमाल करून आता चालू सीझनला धुमाकूळ घातला असता. दादा आपण बघतो तुमचं नाव बिंजोडला देखील आहे आणि घाटावरती तसंच आहे. म्हणजे बिंजोड आणि घाटावरती काय फरक तुम्हाला जाणवतो? आम्हाला घाटावरली पण आवड आहे आणि बिंजोडची फरक आम्हाला काहीच नाही. आम्हाला फक्त जो बैल पळतो ना आपला किंवा दुसरे नंदी पळतात, आपलाच नाही दुसरे नंदी पण पळतात, त्यांना बघायला आवड वाटतो आपल्याला. दादा आपल्याला सोन्याची पैदास इथे दिसत नाही गोट्यात. तो ढवलला जे शंभू म्हणून आहे याचा फॅन आहे मोठा. आमची गोष्टी अशी झाली भावाभावासारखी. तो आणि रणजित पैलवान ढवल त्यांच्याकडे वासरून मी पाठवलेलं आहे. तर दादा आपल्याला नवीन खरेदी काय दिसणार आहे की नाही? नवीन खरेदी केलं मी, आणि नवीन खरेदी मी तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगतो. तुम्ही म्हणजे एक सर्वे करा, आजपर्यंत जेवढ्या मोठी खरेदी झाल्या ती बैल किती पळालेली आहेत. आता सर्व इंजेक्शनचा किंवा औषध पाण्याचा खेळ चालू झालेला आहे, आणि तसली बैल घेऊन आपण बात करून काय पाहिजे. त्याच्यापेक्षा 4 वासरं घ्यायची, 4 चांगली सांभाळायची आणि त्याच्यात आपल्या घरी असा पलता कोणी पण घेऊन पळून दाखवतो, पण तो 4 महिन्यासाठी. आपण असं करतो का 7 ते 7 वर्ष आपण थांबत नाही, एक बार पळायचा चालू झाला. दादा आपण बघतो मित्रांनो बघा, एक नंबर मुद्दा सांगितलेला आहे की महाराष्ट्रात आता अनेक टॉपला पळतात, मस्त मोठमोठ्या रकमेला खरेदी केली, परंतु दुसऱ्या मैदानात ती पळत नाहीत बैल. दादांना काय सांगितलं की तुम्ही घरी घ्या, त्याला घरचा पैलवान तयार करा, मला तो नाही पळाला तरी अवताला विकला जाईल, परंतु तो कमी किमतीला. 100% जर आपण स्वतः तयार केला ना बैल, 1001% बैल. आता तुम्ही 25 ना 30 लाख रुपयाचा तो तुम्ही 3-4 लाख रुपयाचा चांगला पारखून घेतला आणि त्याला दूध, वैरण, रची चांगल्या प्रकारचा टाकला, 3-4 प्रकारची वैरण, रची टाकला, चांगला दूध पाजला, तर 100% जेवढा पैलवान कसा तयार होतो तसा बैल पण तयार होऊ शकतो नंदी. दादा आपण बघतोय आता आपल्या या बैलगाडी क्षेत्रात खूप सुवर्ण दिवस आलेत आणि तरुण पिढी देखील तेवढीच उतरले. तुम्ही तरुण पिढीला काय म्हणजे संदेश द्याल? आपण संदेश देण्या एवढा मोठा नाही, कारण आता बापाचा मुलगा ऐकत नाही तर आपला कोणी ऐकू शकत नाही. पण त्यांना छोटासा संदेश मी सांगतो का बैलगाडी क्षेत्र हा भाऊ आहे समजून, किंवा आपण एक कुटुंबातले आहेत असे समजून केला
आज आपली हार झाली तर चिडू नका. ती गाडी आपल्याला कशी मारता येईल, आपल्या बैल कशामुळे आपला कमी पळाला आहे का बाजूचा बैल कमी पळाला आहे, पैरा चेंज करा किंवा आपल्या बैलाला रतीब वाढवा, वैरण वाढवा, व्यायाम द्या चांगलीशी त्याला आणि मग त्यांचे रेस करा प्रेमाने आणि मग जिंकू शकतो माणूस. दादा आपण बघतोय सोन्याची फिटनेस आज देखील तशीच आहे. काय म्हणजे त्याच्या मागची मेहनत आहे तुमची? आमची मेहनत आता तुम्ही आल्यापासून बघितलं असेल मेहनत काय असतो. सकाळी मी 5:30 ते 6 वाजता गोठ्यावर असतो, 9 वाजेपर्यंत 2 कामगार आहेत आपले, त्यांच्याकडनं सर्व काम करून बैलाला वैरण बिरण टाकून एकदम व्यवस्थित 9 साडेनऊला बैल गावला पाहिजे. त्याच्यानंतर 12 वाजेपर्यंत बैलाला पाणी 2 टाईम पाणी होतं सकाळी दुपार. त्यानंतर बैलाला परत 4 वाजल्यापासून तर 8-9 वाजेपर्यंत चालू असतो रतीब वैरणी सर्व. दादा आपण बघतोय आता तुम्ही म्हणजे सोन्याचं पूर्ण औषध वगैरे बंद केलंय, पूर्ण आयुर्वेदिक उपचार चालू केलेत. आयुर्वेदिक उपचार तर कशा प्रकारे म्हणजे देखरेख करताय आता? देखरेख आमचा रोजचा आहे ना, जो ठरलेला टायमिंग आहे. सकाळी 6 वाजता बैल बाहेर काढायचा. आता थंडी असली का बैल बाहेर नाही काढायचा. मग इथे 6 ते जेव्हा ऊन पडेल तेव्हा उन्हात बैल बांधायचा म्हणजे एक 10 वाजेपर्यंत. परत बैल सावलीला नाही, परत सावलीला आणल्यानंतर दुपारी ऊन पडतो 2:30-3ला, त्या उन्हात बैल ठेवायचा. परत 6 वाजता बैल आतमध्ये आणायचा. दादा धन्यवाद, तुम्ही तुमचं कंटिन्यू चालू असतं. कंटिन्यू चालू, खाली थंडी असल्यावर बस. दादा धन्यवाद, तुम्ही तुमचा मोलाचा वेळ दिल्याबद्दल. आणि इथे बघू शकता सोन्या आता बसलाय, खूप वेळ उभा होता, त्याच्या पायाला देखील दुखापत आहे. कोणच्याकडे म्हणजे दिमागात असेल जर आयुर्वेदिक औषध तर सांगा, दादाला फोन करा किंवा मेसेज करा.